हाय फ्रेंड्स, मी सिद्धार्थ उराडे इझी लर्निंग चॅनलवर आपलं स्वागत करतो. मित्रांनो, शिक्षक भरती पवित्र पोर्टल आहे, त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. परिपत्रक जाहीर झालेलं आहे. यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत. जाहिरात नेमकी कधी येणार आहे, पोर्टल जे आहे ते कधी सुरू होणार आणि खास करून या ठिकाणी इंग्रजी मीडियम जे आहे त्याबद्दलची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. ओके, तर बघूया नेमकं काय माहिती दिलेली आहे आपल्याला. तर मित्रांनो, हे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालय यांचं हे परिपत्रक आहे. दिनांक 28 जानेवारी 2024. ओके, 28 तारखेचा हे आहे, म्हणजेच कालचं आहे. या ठिकाणी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद या सर्वांना त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विषय आहे महत्त्वाचा, पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक पदभरती बाबत. ओके, ते या ठिकाणी सांगितलेलं आहे माहिती. बघूया काय सांगितलेलं आहे. राज्यातील शिक्षक पदभरतीसाठी संदर्भाधीन पत्रान्वये शासन निर्णय 19/6/2013 मधील तरतुदी विचारात घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे मागणीप्रमाणे इंग्रजी माध्यमाचे शिक्षक उपलब्ध करून देण्याबाबत कळवलेले आहे. यानुसार पवित्र पोर्टलवर सेमी इंग्रजी शाळांकरिता नोंदवण्यात येणाऱ्या मागणीस अनुसरून शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये प्राप्त झालेल्या गुणानुसार इंग्रजी माध्यमातून व्यावसायिक अर्हता धारण करणाऱ्यामधून शिफारस करण्यात येणार आहे. ओके, इंग्रजी माध्यम ज्यांचे D.Ed इंग्रजीमधून झालेलं आहे. तथापि अशा शिक्षण सेवकांच्या नियुक्तीनंतर शिक्षण सेवक कालावधीमध्ये त्यांची कौशल्य चाचणी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधीनस्थ प्रादेशिक विद्या प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर या इंग्रजी भाषेशी संबंधित संस्थेकडून घेण्यात येणार आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची म्हणजे शिक्षक म्हणून, इंग्रजी शिक्षक म्हणून सेमीच्या त्यांची निवड होणार आहे, त्या व्यक्तींची एक चाचणी होणार आहे शिक्षण सेवक कालावधीमध्ये, कौशल्य चाचणी घेणार आहे. ओके, आणि पुढे सांगितलं आहे की सदर कौशल्य चाचणीतील गुणवत्तेनुसार संबंधित शिक्षण सेवकांचे कौशल्य ज्ञान असमाधानकारक असल्याचे आढळल्यास त्यांची सेवा समाप्त होईल अशी अट नियुक्ती आदेशामध्ये स्पष्ट नमूद करावी, असं त्या संबंधित जिल्हा परिषदेच्या CEOंना सांगितलेलं आहे. ओके, हे एक महत्त्वाची अट या ठिकाणी टाकलेली आहे, कारण वारंवार या ठिकाणी ऑब्जेक्शन होत होते मराठी मीडियमचे जे विद्यार्थी होते त्यांचे, की इंग्लिश मीडियमच्या जागा जास्त आहेत, त्याच्यामुळे कदाचित हे आलेलं आहे. तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की शिक्षण सेवक कालावधीमध्ये ज्यांची निवड इंग्रजी माध्यमातल्या जागांसाठी होणार आहे त्यांची शिक्षण सेवक कालावधीमध्ये ही चाचणी होणार आहे. ओके, आणि चाचणी जर असमाधानकारक असेल तर त्यांची सेवा समाप्त करण्यात येईल. बघूया पुढे सांगितलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इंग्रजी माध्यमाचे प्रचलित शासन धोरणानुसार बळकटीकरण करण्याच्या दृष्टीने निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी दिलेला आहे 13/10/2023 मधील निर्देशास अनुसरून प्रत्यक्ष कारवाई करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी समिती गठन करण्यात येत आहे. आणि या समितीकडून शिफारशी प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. एक समितीसुद्धा गठीत करण्यात आलेली आहे. पुढे महत्त्वाचं सांगितलं की यास्तव सध्या पवित्र प्रणालीमध्ये नोंद केलेल्या मागणीमध्ये शासन निर्णय दिनांक 19/6/2013 नुसार सेमी इंग्रजीसाठी व शासन निर्णय दिनांक 13/10/2023 मधील तरतुदीनुसार साधन व्यक्तीची अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षकांची नोंद करण्यात आलेली आहे. कित्येक ठिकाणी म्हणजे साधन व्यक्ती म्हणून जे केंद्रासाठी एकच शिक्षक इंग्रजीसाठी जो संपूर्ण केंद्रामधल्या शाळांमध्ये तो शिकविल, त्या शिक्षकांना शिकविल, अशा प्रकारचं साधन व्यक्तीचं एक पद होतं आणि याची चर्चाही हे जोरदार आपल्यामध्ये होत होती. ओके, तर यामध्ये त्यांनी सांगितलं की साधन व्यक्तीसाठी केलेली मागणी कमी करून केवळ सेमी इंग्रजीसाठी शिक्षक पदाची नोंदणी किंवा मागणी करण्यात यावी. म्हणजे ज्या जिल्हा परिषदेने सेमी इंग्रजीसाठी त्याच प्रकारे साधन व्यक्तीसाठी जी जागा दाखवलेल्या आहेत पोर्टलवर, त्या ठिकाणी काय करायचं आहे की जी साधन व्यक्तीची केलेली मागणी आहे ती कमी करायची आहे आणि केवळ फक्त सेमी इंग्रजी ज्या शाळा आहेत त्यांच्या शिक्षकांचीच फक्त पदाची नोंदणी करायची आहे, मागणी करायची आहे. सध्या केंद्र शाळांसाठी मागणी केलेल्या साधन व्यक्तीची जागा तुर्तास राखून ठेवण्यात याव्यात. म्हणजे सध्या ते जे केंद्रासाठी साधन व्यक्तीची जागा होत्या त्या आता दाखवणार नाही. याचाच अर्थ दुसरा काय निघतो मित्रांनो, की आता ज्या सेमी इंग्रजीचे जे शिक्षक होते त्यांचे पद नक्कीच या ठिकाणी कमी होणार आहे.
कारण या अगोदर बघा सेमी इंग्रजी शाळेसाठी तर शिक्षक लागत होता इंग्रजी मीडियमचा, त्याचप्रकारे प्रत्येक केंद्रासाठी सुद्धा इंग्रजी माध्यमाचा शिक्षक या ठिकाणी नेमण्यात येणार होता. पण आता हे केंद्र शाळेसाठी जो स्पेशल शिक्षक पाहिजे होता सेमी इंग्रजीचा म्हणजे इंग्रजी मीडियमचा, तो आता त्यांनी घेणार नाही आहेत. म्हणजे तेवढ्या जागा ज्या आहेत नक्कीच कमी होणार आहे. ओके, तर अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला माहिती दिली अतिशय महत्त्वाची आहे. आणि पुढे सांगितलं बघा, शासनपत्रातील निर्देशानुसार दिनांक 30/1/2024 अखेरपर्यंत पवित्र पोर्टलवरील जाहिरात विषयक कार्यवाही पूर्ण करावी. आणि आदेश दिलेला आहे की 30 तारखेपर्यंत तो पूर्ण करायचा आहे. याचा अर्थ आज म्हणजे 29 तारखेला जी आपल्याला वाटत होतं की 29 तारखेला जाहिरात येऊ शकते, पोर्टल सुरू होऊ शकतं, याच्यानुसार वाटतं की 30 तारखेपर्यंत तरी ते सुरू होणार नाही आहे पोर्टल. ओके, 30 तारखेच्या नंतरच याच्यावर ही कार्यवाही होऊ शकणार आहे मित्रांनो. तर अशा प्रकारचे मित्रांनो हे अतिशय महत्त्वाचं परिपत्रक होतं, जी माहिती तुम्हाला पोहोचवावी या उद्देशाने बनवण्यात आलेला होता. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे सर्व विविध प्रकारची माहिती आपल्याला पोहोचेल यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.